जय श्रीराम मित्रांनो. आता आपण टाटा मोटर्सचं लेवल बघणार आहोत सोमवारसाठी, की आपण बाबा कुठल्या लेवल्सवर ट्रेड करू शकतो सोमवारी. हा टाटा मोटर्सचा वन डेचा चार्ट आहे. आता या वन डेच्या चार्टवर मी पहिल्यांदा पण बोललो की जेवढं आपण मोठ्या टाईम फ्रेममध्ये लेवल्स काढू तेवढ्या लेवल्स आपल्या परफेक्ट आणि व्यवस्थित असतात. 5-10-15 मिनटावर आपण ज्या लेवल काढतो त्या लेवल कदाचित लवकर ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट होतात, तर आपण वन डेवर लेवल्स त्यासाठी काढतो. तर आता आपण वन डेच्या लेवल्स बघू टाटा मोटर्ससाठी. सगळ्यात पहिले इकडनं एक ट्रेंड लाईन बसते. ही ट्रेंड लाईन आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की ट्रेंड लाईन ही अशी असावी की ॲटलिस्ट 3 कॅन्डलनी त्या ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट केलेला असावा. आपल्या इथे हे 3 लो त्या ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करतात. त्यानंतर एक हॉरिझॉन्टल लाईन टाकून आपण बघू की बाबा आपलं सपोर्ट कुठला राहील. इकडे एक लो दिसतोय, स्विंग लो. इथे जर का आपण एक हॉरिझॉन्टल लाईन पुट करतो तर 1008 ही जी प्राइस आहे या प्राइसला आपण इथे बघू शकतो की इथे या कॅन्डलने याला रिस्पेक्ट केलेलं आहे. इथे पण काही कॅन्डल्स आहेत की ज्या हॉरिझॉन्टल लाईनला रिस्पेक्ट करतात. तर मग 1008 ही एक आपल्याला लेवल मिळते. आपण अजून एखादी लेवल चेक करू. $945, $947 ही एक लेवल मिळते. पण ह्या लोन लेवलच्या दरम्यान आपल्याला एक राऊंड फिगर भेटते मोठी 1000. तर ही सुद्धा सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम उत्तमरित्या करू शकते, कारण का राऊंड फिगर ही एक चांगली सपोर्ट किंवा रेजिस्टन्सचं काम करते. आता आपण रेसिस्टन्स बघू. या दिवशीचा डे आहे जो आहे तो एक रेजिस्टन्स दिसत आहे 1069. येथे तुम्ही बघू शकाल की इथे एक विक बनवलेली आहे या लेवलला. त्याच्यानंतर इथे पण बघू शकाल की काही कॅन्डल्सनी काही दिवसांनी तिथे त्या लाईनीला रिस्पेक्ट केलेले आहे. आणि हा जो पूर्ण स्विंग आहे हा पूर्ण ह्या रेसिस्टन्सवरच आहे, या सपोर्टवर आहे. तर मग ही एक लेवल आपण विचारात घेऊ शकतो. दुसरी लेवल काढायची झाली तर आपण त्याच स्विंगचा जो हाय आहे या हायवर आपण एक लेवल बघू शकतो जी की आहे 1121. तर मग आता सोमवारी जर काय मार्केट आपले इथे ओपन होत आहे तर मग ह्या लेवल्सवर तुम्ही वर्क करू शकता, काम करू शकता, जेणेकरून एक सेफ ट्रेड करून सेफ प्रॉफिट कमवू शकता. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय श्रीराम.